कुणाला टोचलं तर मला माफ करा, मला माफ करा. परंतु ज्ञानोबा तुकोबा बोलतायच तसं, ज्ञानोबा तुकोबा तसं बोलतायतच, काय करा. ज्ञानोबा स्पष्ट म्हणतात, आणि मजची माझी असता जेणे मी दूर होय पंडू सुता, त्या पुण्य असे म्हणता जीवन तुटे काही. आणि मजची माझी असता जेणे मी दूर होय पंडू सुता, त्या पुण्य असे म्हणता जीवन तुटे काही. देवाच्या नावाने यज्ञ करायचा, देवाच्या नावाने कीर्तन प्रवचन करायचं, देवाच्या नावाने कथा करायची, देवाच्या नावाने पुण्य मिळवायचं. या पुण्याने देव मागायचा, तर या पुण्याने देव मागायचा नाही, स्वर्ग मागायचा किंवा पैसे मागायचे. ज्ञानोबा म्हणतात हे अशुद्ध पुण्य आहे. देवाच्या नावाने कथा करून पुण्य मिळवलं तर त्याने देवच मागावा, तर ते शुद्ध पुण्य आहे, तर ते शुद्ध पुण्य आहे. पण देवाच्या नावाने कथा करून पुण्य मिळवलं आणि या कथेला पैसा किंवा स्वर्ग मागितला तर ते अशुद्ध पुण्य आहे, ते पुण्यात्मक पाप आहे. आणि याला कोणी पुण्य म्हणेल तर त्याची जीभ जडून पडेल म्हणले, त्याची जीभ जडून पडेल. आणि मजची माझी असता जेणे मी दूर होई पंडू सुद्धा, त्या पुण्याशी म्हणतात जीवन झडे काही, त्या पुण्याशी म्हणतात जीवन तुटे काही. देवाच्या नावानं कथा केली, देवाच्या नावानं पुण्य मिळवले, आणि या पुण्याने जर पैसा मागितला, या पुण्याने देव मागावा, पण या पुण्याने देव मागावा, पण या पुण्याने जर पैसा मागितला आणि याला जर कोणी पुण्य म्हणलं तर त्याची जीभ तुटून पडेल म्हणले, जीभ तुटून पडेल. आणि म्हणून जया माझी नारायण ते हे शुद्ध पुण्य. तुकोबा आहे, जया माझी नारायण ते हे शुद्ध पुण्य. देवाच्या नावानं कथेनं जर पुण्य मिळवलं तर त्या पुण्याने देवच मागावा, तर ते शुद्ध पुण्य. जया माझी नारायण ते हे शुद्ध पुण्य. देवाच्या नावानं पुण्य कमवलंय, कथेने पुण्य कमवलं तर त्या पुण्याला देवच मागावा, तर ते शुद्ध पुण्य. पण देवाच्या नावानं कथा केली, कथा करून पुण्य मिळवले, देवाच्या नावानं मिळवले, आणि या पुण्याला जर पैसा मागितला किंवा स्वर्ग मागितला ते पुण्यात्मक पाप आहे. याला कोणी पुण्य मिळेल तर त्याची जीभ तुटून पडेल म्हणले, त्याची जीभ झडल. आणि मजची माझी असता जेणे मी दूर होई पंडू सुद्धा, त्या पुण्य असे म्हणतात जीवन झडे काही, जीवन तुटे काही. आणि म्हणून अशा कठोर शब्दात ज्ञानोबा तुकोबाराने लिहिले की हरिकथा विकू नका, हरिकथा विकू नका. हरिकथा विकली तर हे पापच आहे, पण त्याला गोंडच नाव दिलंय पुण्यात्मक पाप, करून पॉलिश केली त्या पापाला फक्त, पण ते पापच आहे. कथा विकली, देव दोरावेल, ही कथा तुम्हाला स्वर्गाला नेईल, हे पुण्यात्मक पाप आहे. स्वर्गा पुण्यात्मक पापा येईजे. कथा केली, तिचे पैसे घेतले, हे पुण्यात्मक पाप आहे. हे पुण्य पण पुण्यात्मक पाप आहे, हे स्वर्गाला नेईल. स्वर्ग बोलून भोगून झाला की पुन्हा मृत्यू लोकात येऊन किडामुंगी बनावं लागेल, तुमचा देव दोरावेल. आणि मग कथा करून जर देव दोरावेत असेल, काही दिवस स्वर्ग बघून पुन्हा किडामुंगीच बनावं लागत असेल जमिनीवर येऊन, तर आमच्या परमार्थाचा काय अर्थ झाला? परमार्थच कशा करता करायचा? आम्ही परमार्थ करतोय ते देवाच्या प्राप्तीसाठी. आणि नुसते हरिकथेवर तुम्ही देव बनू शकता, तुम्ही मुक्ती मिळू शकता, हा ज्ञानोबारायचा शब्द आहे. कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, रामायणकार हे सगळे कथाकार आहेत. नुसत्या या कथेच्या जीवावर तुम्ही देव बनू शकता, मुक्ती मिळू शकता, हा देवाचा शब्द आहे. ज्ञानोबा लिहितात, तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. अर्जुना हा ठायवरी मी तया ते सुये जिवारी, जो गीतार्थाचे करी परगुने संत. जो माझ्या भक्ताला हरिकथा सांगतो त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो, त्याच्यासारखा पृथ्वीवर दुसरा माणूस नसतो. तात्पर्य, कथेचा वक्ता हा भगवंताचा प्राणप्रिय आहे, भगवंताची विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे संत आणि हरिकथेचा वक्ता. भगवंत तुम्हाला हृदयात बसायला जागा देतात. हरिकथेच्या बळावर तुम्ही मुक्ती मिळू शकता. ज्या मुक्तीसाठी परमार्थ करतायत या नुसत्या हरिकथेने तुम्ही मुक्ती मिळू शकता, हा देवाचा शब्द आहे. आणि मग हरिकथा करून जर पैसे घेतले
आणि ते जर पुण्यात्मक पाप असेल, स्वर्ग मिळेल पण भोगून झालं पुन्हा खाली यावं लागेल, मृत्यू लोकात किडामुंगी बनावं लागेल. आमच्या परमार्थाचा काय अर्थ झाला? आमचा परमार्थ सफल झाला की असफल? आणि म्हणून आम्हाला कथाकारांना शहाणा होण्याची गरज आहे. मी पुन्हा बोलतो, कोणाला टोचलं असेल, लागलं असेल जिवारी, तर माझं काही नाही, नरोबर आहे, तुका भरायचं आहे, आपल्या पुढे मांडले, क्षमा असावी, मी पुढे चालतो. कथा ही महान आहे, कथा ही भगवंताला प्राणप्रिय आहे आणि कथाकारही भगवंताला प्राणप्रिय आहे. कोणत्याही कथेमध्ये, ना की फक्त कीर्तनातच, कोणत्याही कथेमध्ये देव काठी घेऊन उभा असतो. प्रवचन, कीर्तन, रामायण, श्रीमद भागवत या चारही कथेमध्ये देव काठी घेऊन उभा असतो. फक्त कीर्तनातच आहे असं नाही आहे. आपला समज आहे कीर्तनात देव उभा असतो, देव कीर्तनात उभा असतो असं म्हणण्यापेक्षा देव आपल्या नावापाशी उभा असतो. माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. जिथं त्याचं जय जय रामकृष्ण हरी भजन चाललंय, मग ते कीर्तन असो, प्रवचन असो, रामायण असो, महाभारत असो, नाही तर श्रीमद भागवत असो, काही असो, जिथं त्याचं नामस्मरण चालू आहे तिथं देव काठी घेऊन उभा आहे. कीर्तनात तर असतोच, पण सगळ्याच कथेत असतो. देवा कीर्तनाची आवड मोठी, एका जनार्दनी पडली मिठी. ठीक आहे, विशेषत्वानं देवाला कीर्तन आवडत असेल, पण देवाला बाकीच्याही कथा आवडतात. जिथं देवाचं गुणगान, देवाचं नामस्मरण आहे, मग ती कोणती कथा असो, देव तिथं उभा असतो. देवाला कथा प्रिय आहे, देवाला कथाकार प्रिय आहे. आणि कथाकार किती प्रिय आहे? तर कथाकार भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे. संत आणि कथाकार भगवंताच्या विश्वातील सर्वात प्रिय आहेत. लक्ष्मी नंबर 3ला ठेवली देवानी, तुम्हाला नंबर 2ला, नंबर 1ला घेतलं आहे, इतकं महान केलं आहे. पण कधी, कोणता कथाकार देवाला प्रिय आहे? कोणता कथाकार देवाला प्रिय आहे? नरबरा म्हणतात, तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. पण कोणता? मज ईश्वराचे निलोभे, मज ईश्वराचे निलोभे. गीता पडता अक्षोभे, तो मंडन होय सभे संतांची. मज ईश्वराचे निलोभे, जो ईश्वर प्राप्तीच्या लोभानं गीता सांगतो किंवा कथा सांगतो, तो मला प्राणप्रिय आहे. त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो. कथा करून 10,000, 20,000 घेतात, किंवा 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख घेतात, त्यांना देव हृदयात बसायला जागा देत नाही. कथा करून जो पैसे घेतो, देव त्याला हृदयात बसायला जागा देत नाही. जो पैसे घेऊन कथा करतो, देव त्याला हृदयात बसायला जागा देत नाही, आणि तो देवाचा प्रिय नाही. मग कोणता कथाकार देवाचा प्रिय आहे? की मज ईश्वराचे निलोभे, गीता पडता अक्षोभे, तो मंडन होय सभे संतांची. जो ईश्वर प्राप्तीच्या उद्देशाने कथा सांगतो पैसे न घेता, तो कथाकार, तो भक्ता भगवंताला प्राणप्रिय. अशा भक्ताला भगवंत हृदयात बसायला जागा देतात आणि मुक्ती देतात. पैसे न घेता केवळ आणि केवळ भगवत प्राप्तीच्या उद्देशाने जो कथा करतो, तो भगवंताची या विश्वातील सर्वात सर्वात प्राणप्रिय वस्तू आहे. एवढं महात्म्य आहे वक्त्याचं, एवढं महात्म्य. देवाची सर्वात प्रिय वस्तू आहेत तुम्ही, कथाकार सर्वात प्रिय. पण कधी देवाच्या प्राप्तीच्या उद्देशाने कथा केली तर, आणि पैशाच्या प्राप्तीच्या किंवा प्रसिद्धीच्या प्राप्तीच्या उद्देशाने कथा केली तर तुम्ही देवाचे अप्रिय आहात. मला क्षमा करा, पण तुम्ही अप्रिय आहात. नरवारा लिहित आहेत, तैसा सज्जनाच्या मेळापी, गीता पद्यरत्न उमपी, वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवणे, वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवणे. जो गीता ज्ञानेश्वरीचा किंवा कोणत्या कथेचा पाऊस पाडतो श्रोत्यावर, पण कोणत्या उद्देशाने? वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवणे, भगवत प्राप्तीच्या उद्देशाने गीता सांगतो, कथा सांगतो, तो मला प्रिय आहे. ज्याचा त्याने विचार करावा. तुम्ही कथा करता भगवत प्राप्तीच्या उद्देशाने करता का पैसा आणि प्रसिद्धीच्या उद्देशाने करता, हे ज्याचं त्यांनी ठरवावं. आणि म्हणून महान संधी आहे, तुम्हा आम्हाला महान संधी आहे. कथाकारांना, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, रामायणकार, हे सगळे वक्ते आहेत, हे सगळे कथाकार आहेत. या सगळ्या कथाकारांना महान संधी आहे. भगवत प्राप्तीच्या उद्देशाने कथा करा,
तुम्हाला भगवंत हृदयात बसायला जागा देईल, तुम्ही भगवंताचे प्राणप्रिय असाल, तुम्ही भगवंताची या जगातील सर्वात प्रिय वस्तू असाल, भगवंत तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरेल, भगवंत तुम्हाला मुक्ती देईल, तुमच्या कथेचं आणि वक्तव्याचं सार्थक होईल. ओके. कथा महान आहे. देवाला कथा आवडते आणि कथाकारही आवडतो. एकदा एक मनुष्य मरण पावला आणि मरण पावल्यानंतर स्वर्गात गेला. कथाकार नव्हता, साधा मनुष्य, आपला जनरल मनुष्य मरण पावला, स्वर्गात गेला. त्याच्या गावातील काही माणसं अगोदर स्वर्गात गेलेले होते. त्याला सिनियर असतील वयाने. तिथं गेल्या भेट पडली. म्हणले कुठून आले हो? म्हणले बीड जिल्ह्यातून. माझं गाव बीड आहे. म्हणले बीड जिल्ह्यातून? अरे म्हणले आम्ही बीड जिल्ह्यातूनच आलो, आम्ही बीडचेच राहणार आहेत. पण तुम्ही मृत्यूलोकात असताना ते पहिले सिनियर ज्युनियरला विचारताय स्वर्गात, तुम्ही मृत्यूलोकात असताना हरिकथा ऐकली का हो? तो ज्युनियर म्हणतो नाही ऐकली हो. ते सिनियर म्हणतात अरे 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 चुकले राव तुम्ही. म्हणले कसे काय? म्हणले आम्ही मृत्यूलोकात असताना आम्ही हरिकथा ऐकली नाही, आम्ही हरिकथा ऐकलीच नाही. भरपूर पुण्य केलं, दानधर्म केलं, व्यवसाय नोकरी धंदा काय करायचं केलं, पण त्यासोबत भरपूर दान पुण्य केलं, पुण्य मिळवलं आणि त्या पुण्याच्या बळावर स्वर्गात आलोत. पण नेमकी आम्ही हरिकथा ऐकली नाही हो, आणि म्हणून आमचा देव चुकला आणि आम्हाला स्वर्गात येऊन पडावं लागलं. तुम्ही नेमकं तेच केलं हो. पैसादला दान पुण्य सगळं केलं, स्वर्गात आले, पण तुम्ही हरिकथा ऐकले नाही. तुम्ही आमच्यासारखे चुकले, स्वर्गात येऊन पडले. चूक केली म्हणले. हरिकथा ऐका, हरिकथा ऐका, आवर्जून ऐका. जो हरिकथा करतो तोच देवाला प्रिय आहे असं नाही, जो हरिकथा ऐकतो तोही देवाला प्रिय आहे. हरिकथा करतो तो देवाला प्रियच आहे, तो भाग्यवानच आहे. हीच गोष्ट तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि महाराज लिहितात की येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. जो हरिकथा करतो तो भाग्यवानच आहे. हरिकथा करणे हे भाग्य हे भाग्याचं लक्षण आहे. हरिकथा करणे हे भाग्याचं लक्षण आहे. या बोधात आम्ही सर्व काळ रममान राहू, पण निर्मळ मनाने हरिकथा करू, असं तुकोबाराय म्हणतात. तात्पर्य जो हरिकथा करतो तो भाग्यवान असतो, देवाचा प्रिय असतो. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. पहिल्या चरणात महाराज म्हणतात की जो हरिकथा करतो तो भाग्यवान असतो. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात की जो हरिकथा करतो तो भाग्यवान असतो, दैववान असतो. का? तर त्या वक्त्याला कथेचं आणि भगवत नामाचं निधान म्हणजे ठेवा गबाळ सापडलेलं असतं. अभंगाच्या दोन्ही चरणात जवळजवळ एकच विचार आलाय. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. पहिल्या चरणात तुकोबाराय स्पष्ट म्हणतात की हरिकथा करणे हे भाग्याचं लक्षण आहे. या बोधात आम्ही सर्व काळ रममान राहू आणि निर्मळ मनाने हरिकथा करू. तात्पर्य जो हरिकथा करतो तो भाग्यवान असतो, देवाचा प्रिय असतो. हे पहिल्या चरणात सांगितले. दुसऱ्या चरणात जवळजवळ असाच अर्थ आलाय. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे निधान वाचे सापडले. पहिल्या चरणात काय आशा आलाय की हरिकथा करतो तो भाग्यवान असतो. दुसऱ्या चरणात असाच आशा आलाय की जो हरिकथा करतो तो दैववान असतो. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे. तात्पर्य दोन्ही चरणात मिळता जुळता अर्थ आलाय. तुकोबाराय म्हणतात की जो हरिकथा करतो तो भाग्यवान असतो, दैववान असतो. का? तर त्याला हरिकथा करण्याची
आणि भगवंताचं नाम घेण्याची या मृत्यूलोकात संधी प्राप्त झाली. आणि जो हरिकथा करतो तो भगवंताचा प्राणप्रिय असतो. जो हरिकथा करतो तो भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू असतो. आणि म्हणून हरिकथा करणारा भाग्यवान असतो, दैववान असतो. एक कारण. आणि हरिकथा करणारा भाग्यवान असतो, दैववान असतो याचं दुसरं कारण की त्या कथाकाराला हरिकथेचं आणि भगवत नामाचं निधान अर्थात गबाळ ठेवा सापडला. आणि म्हणूनही कथाकार भाग्यवान असतो. कथाकार दोन गोष्टीमुळे भाग्यवान आहे. पहिली गोष्ट, कथाकार भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे. यामुळे कथाकार दैववान आहे, भाग्यवान आहे. कथाकार भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे म्हणून कथाकार भगवंताचा म्हणून कथाकार दैववान आहे. सॉरी कथाकार दैववान भाग्यवान आहे का? याचं पहिलं कारण, कथाकार भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे म्हणून कथाकार दैववान भाग्यवान आहे. आणि कथाकार कथा करतो, भगवंताचं नामचिंतन करतो. ही कथा आणि भगवंताचं नामचिंतन हे एक निदान आहे, एक ठेवा आहे. हे फार मोठं गबाळ आहे. हे कथाकाराच्या हाती लागले. आणि म्हणूनही कथाकार दैववान आहे, भाग्यवान आहे. आणि म्हणून महाराज लिहितात की आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे निधान हे वाचे सापडले. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे निधान हे वाचे सापडले. तुकोबारा म्हणतात की आम्ही दैववान आहोत, आम्ही भाग्यवान आहोत. का? तर आम्ही हरिकथा करतो. हरिकथेत भगवंताचं गुणगान गातो, भगवंताच्या नामाचा जयघोष करतो. सदा नामघोष करू हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान. सदा नामघोष करू हरिकथा. तुकोबारा म्हणतात की आम्ही भाग्यवान आहोत, दैववान आहोत. का? तर आम्ही हरिकथा करतो आणि भगवंताच्या नामाचा हरिकथेत जयघोष करतो. हरिकथा करणं आणि भगवंताच्या नामाचा जयघोष करणं हे एक निधान आहे, हा एक ठेवा आहे. ही एक फार मोठी श्रीमंती, हे एक फार मोठं गबाळ आहे. आणि ते आमच्या हाती लागले म्हणूनही आम्ही दैववान आहोत, म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे निधान हे वाचे सापडले. अर्थात जो कथा सांगतो आणि भगवंताचं मुखानं नाम घेतो तो दैववान असतो, भाग्यवान असतो. परंतु भगवंत दर्यादिल आहे. भगवंत फार मोठ्या मनाचा आहे. भगवंत जे कथा सांगतायत त्यांनाच डोक्यावर घेऊन फिरत नाहीयेत. जितकं महत्त्व कथाकाराला दिलंय तितकंच महत्त्व भगवंताने श्रोत्यालाही दिलंय. तितकंच महत्त्व श्रोत्यालाही दिलंय. कथाकार प्राणप्रिय, देवाला खटकलं. देव म्हणतोय श्रोताही मला प्राणप्रिय आहे. वक्ताच मला प्राणप्रिय असं नाही, श्रोताही मला प्राणप्रिय आहे. ज्ञानोबराय साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, तेनेशी आम्हा मैत्र येत कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा परोते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. जे भक्त चरित्राते प्रशंसती. भगवंत म्हणतायत की भक्त अर्थात संत माझे मित्र असतात. यात काय नवले, ते तर असतीलच म्हटले. जो निसंगाचा सांगातो, म्हणूनही तो भगवंतू जो निसंगाचा सांगातो. भगवंत कुणाचा सांगतोय? सांगतो म्हणजे मित्र. भगवंत कुणाचा मित्र आहे? म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगतो. जे निसंग आहेत, जे विरक्त आहेत, ते फक्त संत असतात. अर्थात भगवंत संतांचा मित्र आहे. पण भगवंतालाच खटकलं. भगवंत इथं पुन्हा बोलतायत की तेने श्यामा मैत्र येतं कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा पुरवते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. संत अर्थात भक्त माझे मित्र असतात, हे तर खरंच आहे. संत अर्थात भक्त माझे मित्र असतात.
हे खरंच आहे, पण यात काय नवल आहे? संत अर्थात भक्त माझे मित्र असतात, यात काय नवल आहे? परंतु संतांचं चरित्र जे सांगतात आणि ऐकतात तेही माझे मित्र असतात, हे खरं नवल आहे. हे खरं नवल आहे. तेने श्यामा मैत्र येत कायसे विचित्र, परितयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा पुरवते, आवडती हे निरुते, जे भक्त चरित्रात ते प्रशंसित. अरे बाबांनो, संत तर माझे मित्र आहेतच, भक्त तर माझे मित्र आहेत. भक्त म्हणजे संत, संत अर्थात भक्त तर माझे मित्र आहेतच, यात काय नवल आहे? पण जे संताचं चरित्र सांगतात आणि ऐकतात तेही माझे मित्र असतात. अर्थात वक्ता आणि श्रोता हे दोघंही भगवंताचे मित्र आहेत. अर्थात तुम्ही आम्ही कथाकार आणि तुम्ही बसलेले श्रोते, आम्ही कथाकार आणि तुम्ही समोर बसलेले श्रोते, आम्ही सर्वजण भगवंताचे मित्र आहोत आणि भगवंताचे प्राणप्रिय आहोत. श्रोता जितका भगवंताला प्राणप्रिय वक्ता जितका भगवंताला प्राणप्रिय आहे, वक्ता जितका भगवंताला प्राणप्रिय आहे, तितकाच श्रोताही भगवंताला प्राणप्रिय आहे. विठ्ठल ही आमची आई आहे, विठू माऊली आहे. ज्ञानोबा आमची आई आहे, ज्ञानाबाई आहे. ज्ञानोबाईला माऊली म्हणतात, आई आहे आमची. ज्ञानाबाई आमची अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानोबराय ही माऊली आहे, विठ्ठल परमात्मा माऊली आहे, विठू माऊली. एका बाईला 4 मुलं असतील, त्यातले 3 मुलं नोकरीला लागलेत, कमावतात, कुठल्या मार्गाने होईना कमावतात, मार्गी लागलेत. एकाला नोकरी नाही, उद्योग नाही, काहीच नाही आहे, परेशान आहे, हाल अपेष्टा चालल्यात. आईचा जीव तुटतो त्या लेकरासाठी, ती तडफडते. नवऱ्याला म्हणते, अहो याचं बघा ना, याचं बघा ना, याचं बघा ना, ते 3 मार्गी लागले, याचं बघा ना. नवऱ्याचं डोकं खाती ती बायको. 3 मुलं मार्गी लागले, तसा 4थाही मार्गी लागावा ही तळमळ आईच्या काळजात असते. जे मार्गी लागलेत ठीक आहे, ते तर तिचेच आहेत, आनंद आहे. पण जे मार्गी लागलं नाही तेही मार्गी लागावं, आणि जे मार्गी लागलं नाही त्याची आई जास्त काळजी वाहते, जास्त काळजी वाहते. आणि म्हणून ज्ञानाबाई रूपी आईनं, विठ्ठल माऊली रूपी आईनं आमची जागोजाग काळजी घेतली आहे. जे शिकलेत, ज्यांना बुद्धिमत्ता आहे, ते माझी गीता ज्ञानेश्वरी व्यासपीठावर बसून सांगतील, वाचून आकलन करतील. पण ज्यांना सांगता येत नाही, वाचता येत नाही, त्यांचं काय? तर ज्ञानोबा म्हणतात, त्यांनी नुसतं येऊन बसावं, नुसतं येऊन बसावं. तुम्ही नुसतं ऐका, नुसते ऐकल्यानं तुम्हाला मोक्ष, त्याला आई म्हणतात. नुसते ऐकल्यानं तुम्हाला मोक्ष. तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता, येतं मोक्ष अशा ऐता श्रवणाची माझी. तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता, येतं मोक्ष अशा ऐता श्रवणाची माझी. मोक्ष अशा ऐता म्हणजे फुकटात, मोक्ष अशा ऐता श्रवणाची माझी. आज ज्याला वाचता येते ते वाचा, ज्याला सांगता येते ज्ञानेश्वर ते सांगा, मुक्त व्हा. पण ज्याला वाचता येत नाही, सांगता येत नाही, त्याचं काय? बा तू नुसतं येऊन बस म्हणले, नुसतं बस आणि ऐक, तुलाही मोक्षच. श्रवणे पाठे आर्थे गीता निधी मोक्ष आरोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न मने. श्रवणे पाठे आर्थे गीता निधी मोक्ष आरोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न मने. ज्ञानेश्वरी वाचा, ऐका, सांगा, फळ एकच मोक्ष. तिला वाचा, तिचं पारायण करा, फळ काय? मोक्ष. व्यासपीठावर बसून वक्ता बनून सांगा, फळ काय? मोक्ष. समोर श्रोता म्हणून बसा, ऐका, फळ काय? मोक्ष. श्रवणे पाठे आर्थे गीता नेदी मोक्ष आरोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न मने. समर्थ फार मोठा दानशूर मनुष्य, पैशावाला आहे, तुम्ही मागाल तर देतो, त्याच्यापाशी भेदभाव नसतो. समर्थापाशी पंक्तिभेद नाही आहे, ज्ञानेश्वरी गीतेपाशी पंक्तिभेद नाही आहे. वक्ता अभ्यासू आहे, फार चांगली ज्ञानेश्वरी गीता सांगतो, फार मोठा कथाकार आहे, म्हणून त्याला डोक्यावर घ्यायचं आणि त्याला मुक्ती द्यायची, अशी पार्शलिटी देवापाशी नाही आहे. वक्त्याला तेच फळ, वाचकाला तेच आणि श्रोत्याला तेच फळ, सगळ्याला एकच फळ. गीतेपाशी पंक्तिभेद नाही आहे. याला दयासागर म्हणतात. भगवंत दयासागर आहे, भगवंत दयासागर आहे. आणि म्हणून भगवंतानं काळजी घेतली आहे.
की ज्याला येतं ते वाचतील, व्यासपीठावर बसून वक्ता बसून सांगतील, वक्ता विश्वातील माझी प्राणप्रिय वस्तू आहे, त्याला मी मुक्ती देईल. पण माझ्या भोळ्या बाबड्याचं काय? देवच म्हणतोय, नानाबाई माऊली हे माझ्या भोळ्या बाबड्याचं काय, ज्यांना वाचता येत नाही, सांगता येत नाही, त्यांचं काय? देवातली आई जागी झाली, ज्ञानोबारातली आई जागी झाली. म्हणजे तुम्ही नुसतं येऊन बसा ना, ऐका, तुम्हालाही मोक्षच. वाचणारा सांगणारा मोक्ष, तुम्ही नुसतं येऊन बसा रे, तुम्हालाही मोक्षच. श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्ष आरोते, जसा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे. आणि म्हणून हरिकथा ही एक महान गोष्ट आहे. हरिकथेत या, बसा, ऐका. सांगणारा तर दैववान आहेच, सांगणारा भाग्यवान आहेच आहे. त्याच्या हाताला हे हरिकथेचं आणि हरिनामाचं निदान ठेवा गबाळ लागलंय. पण देवाच्याच पोटात तुटलं, अरे तुझं एकट्याचंच भलं होईल, सांगतोय तुझंच भलं होईल, तुला तुझ्याच हाती गबाळ लागलं. हे भोळ्या बाबड्याचं काय? देवानं शिथिलता दिली आणि म्हणजे तुम्ही यान बसा नुसतं हरिकथेत. श्रवणाच्या मिसे येऊनी बैसावे, साम्राज्य भुवनी सुखे नांदे. श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी, श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखे नांदे. श्रवणाच्या निमित्ताने येऊन बसा, इथं मोक्ष शाहिता श्रवणाची माझी. आणि म्हणून भगवंताची हरिकथा महान आहे, भगवंताला प्राणप्रिय आहे. तुम्ही म्हणता असाल की आम्ही घरातल्या घरात नामस्मरण करतो, नामजप करतो, देवाची पूजा करतो, आनंदाने करा, ते साधनच आहे देवप्राप्तीस, ते चालू द्या. पण भगवंताला कथा प्रिय, कथाकार प्रिय, कथेचा श्रोता प्रिय. म्हणून कथा टाळू नका. कुठं कीर्तन असेल, प्रवचन असेल, पटकन जाऊन बसा. रामायण असेल, श्रीमद भागवत असेल, पटकन जाऊन बसा. का? तर कथाकार जितका प्रिय तितकाच श्रोताही प्रिय. कथाकार एखाद्या संताची कथा सांगतोय, संत भगवंताचे मित्र आहेत, संत भगवंताचे मित्र आहेत. भगवंत म्हणतात यात काय नवल आहे, पण जो संताचं चरित्र सांगतो आणि ऐकतो तेही माझे मित्र आहेत. आणि म्हणून संत चरित्र किंवा कथा चालू असेल तर तुम्ही कथेत जाऊन बसा, कथा सांगा, कथेत जाऊन बसा. तुम्ही भगवंताचे मित्र होता आणि भगवंताची मैत्री लाभल्या तुम्हाला हवेच काय? अजून काय हवंय? भगवंताची मैत्री ही दोस्ती असते. दोस्त शब्द फोडा, दोस्त दो अधिक अस्त, दोन वस्तूचा अस्त होऊन जेव्हा त्या एक होतात तो दोस्त. आणि भगवंताशी तुमची दोस्ती होते हरिकथा ऐकल्यामुळं, सांगितल्यामुळं. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की तया मा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे, वांचोनी अंतवट वस्तू विचारे मी ते चिते. नीट ऐका. तया मा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे, वांचोनी अंतवट वस्तू विचारे मी ते चिते. तो ज्ञानोबा तर मी विठोबा, तो तुकोबा तर मी विठोबा, तो चोखोबा तर मी विठोबा. तया मा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे. जे हरिकथा सांगतात, जे हरिकथा ऐकतात, फक्त त्यांच्यात आणि माझ्यात नावाचा फरक आहे. आत्मिक दृष्ट्या मी आणि ते एकच असतात. अर्थात तुम्ही श्रोते आणि हरिकथेचे वक्ते भगवंताचे दोस्त असतात, भगवंताचे मित्र असतात. हा शब्द ज्ञानोबा देत आहेत आणि माऊली लिहित आहेत. तेनेशी आम्हा मैत्र येतं कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा परवते, आवडती हे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. अरे भक्त अर्थात संत माझे मित्र असतात, यात काय नवले? पण जे संताचं भक्ताचं चरित्र ऐकतात आणि सांगतात तेही माझे मित्र असतात, यात खरं नवले, यात खरं नवले. आणि म्हणून हरिकथा सांगणारा आणि ऐकणारा हे दोघंही भगवंताचे मित्र असतात, दोस्त असतात. वक्ता आणि श्रोता दोघंही भगवंताच्या हृदयात राहत असतात. वक्ता हा भगवंताची या विश्वातील प्राणप्रिय वस्तू आहे. वक्ता, हरिकथेचा वक्ता भगवंताची विश्वातील प्राणप्रिय वस्तू आहे. पण देवालाच खटकलं. देव म्हणले अरे वक्त्याला डोक्यावर घेतलं, श्रोत्याचं काय? तर देव म्हणतात बाबा श्रोता ही माझी प्राणप्रिय वस्तू आहे. आणि मग हरिकथेची संधी सोडू नका. हरिकथे जा, बसा. ज्याला येते त्याने हरिकथा करा, ज्याला येत नाही त्यांनी जाऊन ऐका. आणि म्हणून तो गोवारा म्हणतात की येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. आम्ही भाग्यवान आहोत. हरिकथा करणे हे भाग्याचं लक्षण आहे. या बोधात आम्ही सर्व काळ राहू.
आणि निर्मळ मनाने हरिकथा करू. तात्पर्य जो हरिकथा करतो तो भाग्यवान असतो, देवाचा प्रिय असतो. जो हरिकथा करतो तो भाग्यवान आहे, देवाचा प्रिय आहे. पण जो हरिकथा ऐकतो तोही भाग्यवान आहे, देवाचा प्रिय आहे. दोघंही देवाला सारखे प्रिय आहेत, वक्ता आणि श्रोते. का? तर हरिकथाच भगवंताला प्रिय आहे. वक्ता आणि श्रोता दोघांना हरिकथेचं आणि हरिनामाचं गबाळ सापडतं हरिकथेत गेल्यावर. आणि हरिनामाचं हरिकथेचं गबाळ सापडणं हे सर्वात मोठं निदान आहे, सर्वात मोठा ठेवा आहे. आणि म्हणून वक्ता आणि श्रोता दोघेही भाग्यवान आहेत. भले चटाकात वक्ता असेल जास्त, असू दे असला तर त्याचं कष्ट आहे त्याच्या मागं, पण ते देवाला मान्य नाही. वक्ता आणि श्रोता दोघेही भगवंताला सारखेच प्राणप्रिय आहेत, सारखेच प्राणप्रिय आहेत. हो, म्हणून कथेची संधी सोडू नका. कथेत बसा, कथेत बसा. हरिकथा सांगताना आणि ऐकताना काही नियम पाळावे लागतात की ज्याला गीतेचा संप्रदाय म्हणतात. धर्मराय लिहित आहेत की गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही कीर्ल आहे, परी ते फळे संप्रदाय उपासलिया. गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही कीर्ल आहे, परी ते फळे संप्रदाय उपासलिया. तुम्हाला एखाद्या वक्त्यानं किंवा गुरुनं गीता, ज्ञानेश्वरी किंवा इतर कुठली कथा सांगितली, त्या गुरुकडून तुम्हाला ज्ञान मिळेल, पण ती कथा किंवा गीता, ज्ञानेश्वरी तेव्हाच फलद्रूप होईल की ज्यावेळेस तुम्ही गीतेचा संप्रदाय पाळाल. अन्यथा गीतेचं नुसतं ज्ञान होईल, पण तिचं फळ जे मोक्ष ते मिळणार नाही. का? तर तुम्ही गीतेचा संप्रदाय पाळला नाही. हा गीतेचा संप्रदाय काय असतो? तर गीतेचा वक्ता निस्पृह असावा. वक्त्याची व्याख्याच केली, विरक्तो वैष्णवो विप्रो द्रष्टांत कुशलो धीरो हो वक्ता हा निस्पृहो. वक्ता हा विरक्त असावा, निस्पृह असावा, पैशावर डोळा ठेवून कथा करणारा नसावा, भगवत प्राप्तीच्या उद्देशाने कथा करणारा असावा. तात्पर्य वक्ता निरीच्छा असावा, निस्पृह असावा, विरक्त असावा वक्ता. आणि श्रोत्याला 4 अटी घातल्यात. श्रोता हा ईश्वरनिष्ठ, गुरुनिष्ठ, नामनिष्ठ, त्याला गीता ऐकण्याची भूक असावी आणि तो अनिंदक असावा. या 4 अटी घातल्यात. श्रोता ईश्वरनिष्ठ, गुरुनिष्ठ, नामनिष्ठ, त्याला गीता ऐकण्याची भूक असावी आणि तो अनिंदक असावा. वक्ता निरीच्छ असावा. श्रोता ईश्वरनिष्ठ, नामनिष्ठ, गुरुनिष्ठ, त्याला गीता ऐकण्याची भूक असावी आणि तो अनिंदक असावा. हे नियम वक्ता आणि श्रोता या दोघांनी पाळले तरच गीता मोक्षरूपाने फलद्रूप होते, अन्यथा नाही. हनुमान महाराज लिहित आहेत की तुम्हाला वक्ता ज्ञान देईल, गीता सांगेल, कथा सांगेल, तिचं ज्ञान होईल, तिचं ज्ञान होईल, पण तिचं जे फळ आहे मोक्ष ते मिळणार नाही. आणि मग गीतेचा संप्रदाय, कथेचा संप्रदाय पाळणं आवश्यक. गीता म्हणजेच कथा आहे. खरी कथा तर गीताच आहे. गीतेचा संप्रदाय पाळला तर आणि तरच गीता फलद्रूप होते, अन्यथा नाही. गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही कीर्ल आहे. गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही कीर्ल आहे, परी ते फळे संप्रदाय उपासली. तुम्ही गीतेचा संप्रदाय पाळला नाही आणि वक्त्याकडून, गुरुकडून गीता ऐकली, तिचं ज्ञान होईल, पण तिचं फळ मोक्ष मिळणार नाही. मग गुरु आणि शिष्य अर्थात वक्ता आणि श्रोता दोघांनी गीतेचा संप्रदाय पाळला तरच गीता मोक्ष रूपाने फलित होईल. आणि हा संप्रदाय आहे, वक्ता निस्पृह असावा, निरीच्छ असावा, पैशासाठी कथा करणारा नसावा, हा निरीच्छ असावा. वक्ता निरीच्छ असावा, श्रोता ईश्वरनिष्ठ, गुरुनिष्ठ, नामनिष्ठ, अनिंदक, आणि त्याला गीता ऐकण्याची भूक असावी. हा संप्रदाय पाळला गीतेचा तरच गीता मोक्षपाने फलित होते, अन्यथा नाही. आणि म्हणून मला क्षमा करा, मला माफ करा. जे लोक कथा कीर्तन करताना खूप पैशाच्या मागे लागलेत, मी तर म्हणतो त्यांची कथा कीर्तन ऐकूच नाहीत.
वक्ता निष्प्रहच असा, विरक्तो वैष्णवो विप्रो, द्रष्टांत कुशलो धीरो वक्ता हा निष्प्रहो. हा वक्ता आहे, निरीच्छा असावा, निष्प्रह असावा. ज्याला खूप पैसे मिळवायचे कीर्तन करून, मी म्हणतो त्याची कीर्तनच ऐकू नयेत. गीतेचा संप्रदाय पाळला जात नाही. ज्ञान होईल गीतेचं, पण गीतेचं फळ मोक्ष मिळणार नाही. वक्ता जर कीर्तन करून पैशाच्या मागे पळत असेल तर त्या माणसाची कीर्तन ऐका. कीर्तन करून पैसा घेतोय, पण कीर्तनाची विक्री करत नाही, कीर्तनाचा सौदा करत नाही. जे दिलं ते घेतो, निघून जातो. 10-5 रुपयात संतुष्ट आहे, पण सौदा करून कीर्तन करतो. दिवसात 3-3 कीर्तन करतो, सौदा करून करतो, पैशासाठीच कीर्तन करतो. अशाची कीर्तनच ऐकू नका. का? गीतेचा कथेचा संप्रदाय पाळला जात नाही, तिचं फळ तुम्हाला मोक्ष मिळत नाही. कुणाला टोचत असेल मला माफ करा, माझ्या पदरचं नाही. ज्ञानोबा तुकोबा बोलतात ती मी बोलतो, क्षमा करा. आणि मग गीतेचा संप्रदाय पाळा. गीतेचा संप्रदाय पाळला तर गीता मोक्षपणे फलित होते, अन्यथा नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की आम्ही भाग्यवान आहोत. या मृत्यूलोकात आम्ही आलोय, या भूमीवर आम्ही आलोत. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे. या भूमीवर काय म्हणतात बघा तुकोबाराय, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरी कथा, करू हे निर्मळ हरी कथा. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, एक पै दैवाचे, एक पै दैवाचे. आम्ही भूमीवर दैववान आहोत. तुकोबाराय म्हणतात आम्ही भूमीवर दैववान आहोत. का? आम्ही हरिकथा करतो, विठ्ठलाचं मुखाने नाम घेतो. हरिकथा करणं, मुखानं विठ्ठलाचं नाम घेणं हे सगळ्यात मोठं निदान आहे, ठेवाय गबाळे. ते आमच्या हाती लागले. हरिनाम आणि हरिकथा हा निदान आहे, ठेवाय हे गबाळ आमच्या हाती लागले. आणि म्हणून आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही दैववान आहोत. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, आम्ही एकटेच दैववान आहोत भूमीवर. का? हरिकथा आणि विठ्ठल नामाचं निदान ठेवा आमच्या हाती लागला आहे. आणि म्हणून हरिकथा जो करतो तो तर भाग्यवान आहे, पण हरिकथा ऐकतो तोही भाग्यवान आहे. आणि म्हणून कुठेही सभोवताली हरिकथा असेल, हरिकथा ऐकण्याची संधी सोडू नका. हरिकथेने आपली बॅटरी चार्ज होते, परमार ताजा तवाना राहतो, मुखामध्ये नित्य नाम येत राहतं. आणि हरिकथा ऐकल्याने तुम्ही भगवंताचे प्राणप्रिय होता. भगवंताने शब्द दिलाय, नुसता वक्ता नाही, हरिकथेचा श्रोताही मला प्राणप्रिय आहे. पुन्हा एकदा सांगतो, तेने श्यामा मैत्र येत कायसे विचित्र, परितयाचे चरित्र ऐकतीचे, तेही प्राणापरोते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. अरे संतच माझे मित्र आहेत असं कोण म्हणतंय? संत माझे मित्र आहेत यात काय नवले, पण संतांचं चरित्र सांगतात आणि ऐकतात तेही माझे मित्र आहेत, तेही मला प्राणप्रिय आहेत संता इतकेच. मग ज्ञानोबा तुकोबाराय जितके भगवंताला प्राणप्रिय आहेत, तितकं ज्ञानोबा तुकोबारायचं चरित्र सांगणारे वक्ते आणि श्रोते तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताला प्राणप्रिय आहोत. आणि म्हणून हरिकथा करा, हरिकथा ऐका, भगवंताचे प्राणप्रिय व्हाल. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुकोबाराय म्हणतात की आम्ही हरिकथा करतो, विठ्ठलाचं नाम घेतो. म्हणून या भूमीवर एकमात्र आम्ही दैववान आहोत, भाग्यवान आहोत. देव आम्हाला हृदयात बसायला जागा देतो. आम्ही भगवंताचे प्राणप्रिय आहोत. भगवंताची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे हरिकथा करणारा वक्ता. हरिकथा करणारा वक्ता, ही संधी दवडू नका. पुढे महाराज म्हणतात की हरिकथा केल्यानं किंवा हरिनाम घेतल्यानं काय फायदा होतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज बोलतात की तरतील कुळे दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप. तरतील कुळे दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप. दोन्ही कुळाचा उद्धार होतो हरिनामानं आणि हरिकथेनं, आईकडच्या आणि वडिलाकडच्या.
म्हणून हरिकथा ऐका. वडिलाच्या कुळाचा तर उद्धार होतोच, पण आईकडचे होतोय. प्रल्हाद कोण होता? दैत्य होता. एरवी दैत्यकुळ साचोकारे परी इंद्रही सरीनला आहे उपरे. म्हणून भक्ती का येत सरे जाती अप्रमाण. भक्ती का येत सरे जाती अप्रमाण. या दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये, या तिसऱ्या आणि चौथ्या चरणात महाराज बोलतात की तरतील कुळे दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप. न चळे हा मंत्र न मने याती कुळ. न लगे काळवेळ विचारावी. हरिकथेने हरिनामानं आईकडचं कुळ वडिलाकडचं कुळ दोन्ही कुळाचा उद्धार होतो. दोन्ही कुळं पावन होतात. हरिकथा हरिनाम, त्यातले त्यात हरिनाम हा एक मंत्र आहे. ते कुणीही घेऊ शकतं. त्याला याती कुळ हलकं भरं काही लागत नाही. त्याला काळवेळ लागत नाही हरिनाम घ्यायला. काळवेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्षपाही उद्धरती. आणि म्हणून मी बोललो की तुमचं कुळ काय आहे, जात काय आहे, याच्याशी काही घेणं देणं नाही. हरिनाम सर्वासाठी खुलं आहे. हरिनाम ही खुली बाजारपेठ आहे. कुणी घ्यावं. हरिनाम हा सर्व मंत्राचा राजा आहे. रामकृष्ण म्हणा, उघड्या मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा. हरिनाम सर्व मंत्राचा राजा आहे. सर्व मंत्राचा राजा, आदिवरनु तो भुजा. जगात सगळ्यात आधी शब्द आला ओम. ओम म्हणजेच रामकृष्ण हरी. ओम सर्व मंत्राचा राजा आहे. पर्यायाने रामकृष्ण हरी हे नाम सर्व मंत्राचा राजा आहे. आणि रामकृष्ण हरी हा मंत्राचा राजा आहे. आणि याच्यात चूक होण्याची कुठलीच शक्यता नसते. बाकीच्या मंत्रात गडबड होऊ शकते. तुकोबाराय बोलतायत, मंत्र चळे थोडा धडची होय वेडा. मंत्र चुकला तर तो वेडा होतो किंवा उलटे सुलटे परिणाम होतात. तसं रामकृष्ण हरी नामाचा मंत्र सोपा आहे. चुकायची अजिबात शक्यता नाही. न चळे हा मंत्र, रामकृष्ण हरी मंत्र सर्वात मोठा आहे, तो चुकू शकत नाही. सोपा आहे म्हणायला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मग न चळे हा मंत्र न मने याती कुळ. हा मंत्र म्हणताना, अर्थात रामकृष्ण हरी म्हणताना, कथा करताना, ऐकताना तुमची जातपात काही पाहिल्या जातात. ते कुणी असा, कसे असा, या आणि ऐका. आणि म्हणून मी बोललो की एरवी दैत्यकुळ साचोकारे परी इंद्रही सरी न लाहे उपरे. म्हणून भक्ती का येत सरे जाती अप्रमाण. प्रल्हाद राक्षस होता ना, राक्षसा कुळात आलेला जन्माला. पण प्रल्हाद एवढा नारायणाचा भक्त दुसरा झाला नाही, होणार नाही. आणि हा प्रल्हाद तुकाराम महाराज होते. कृतयुगात प्रल्हाद तुकाराम महाराज होते. देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. देवाच्या प्रत्येक अवतारात तुकोबाराय संत म्हणून येत होते. नरसिंह अवतारात तुकोबाराय प्रल्हाद होते. राम अवतारात अंगद होते. कृष्ण अवतारात उद्धव होते. कलियुगात नामदेव महाराज आहेत पांडुरंगाच्या अवतारात. आणि स्वतंत्र तुकाराम महाराज म्हणून आले. मग जातपात पाहू नका. प्रल्हाद दैत्यकुळात जन्माला आला, पण चांगल्या चांगल्याला लाजवलं. आणि म्हणून जाती व्यक्ती पडे बिंदुले. तुमची जात काय पात काय हे पाहिल्याच जात नाही. मी मोठ्या जातीचा आहे, मी फार मोठ्या कुळाचा आहे. धनाबाई म्हणतात, कनेविने सोपटे कनसे लागली बहुदाटे. काय करावे गोमटे ओसनगर. तसे माझी भक्तीबिन जळवते जी आले. पण काय पृथ्वीरी पाषाण नसती काही. तुले मोठ्या कुळाचा आहे, गोरा आहे, सुंदर आहे, धनवान आहे, सगळे कुळ मोठं आहे, पण देवाचं नावच घेत नसतील. काय जमिनीवर दगड कमीत का म्हणले, तुझ्या जळण्याला आग लागो, तुझ्या कुळाला आग लागो म्हणले, घेणं देणं नाही म्हणले. फार मोठे मोठे कंस आले पण दाणेच भरले नाही. काय कामाचे. फार मोठं कुळ आहे, देवाचं भक्त नाही, काय चाटायचं का. काय पृथ्वीरी पाषाण नसती काही. आणि मग रूप वैसेचे माझा अतिलेपण एका गाजा. एक भाव नाही माझा तरी ते पाल्हाळा. ज्ञानोबा आहे. कुळ मोठं आहे, जात मोठी, रूप आहे सगळे, पण देवाची भक्ती नाही, काही कामाचं नाही म्हणले. शरक म्हणले माग. तो कोणी आस, कोणत्या जातीचा आस, कोणत्या कुळातलास, पण भगवत भक्त आस. आणि मग हरिकथा आणि हरिनाम कोणत्याही कुळातल्या माणसाला घेता येते. त्याला कुळाचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही. हरिनाम हा मंत्र सोपा आहे, कोणत्या जातीतल्या माणसाला घेता येतो. त्याला काळवेळ नाही. काळवेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्षपायी उद्धरते. कधी घ्या, कुठं घ्या, नाम घ्यायला काळवेळ नाही.
आणि शेवटी शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा साठविल हाव हृदयात. महाराज म्हणतात विठ्ठल माझा विसावा आहे, हरिकथा माझी विसावा आहे, ही हरिकथा हा विठ्ठल मी माझ्या हृदयात साठविल. आणि मग महाराज म्हणतात की तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा साठविल हाव हृदयात. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. सारांश तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, जे हरिकथा करतात ते भाग्यवान असतात, जे हरिकथा ऐकतात ते भाग्यवान असतात. दोघंही हरिकथेचा वक्ता आणि श्रोता हे दोघंही भाग्यवान आहेत. त्यातली त्यात वक्त्याकडे जास्त बोट केले की वक्ता, हरिकथेचा वक्ता ही विश्वातील माझी प्राणप्रिय वस्तू आहे. या वक्तव्याने त्याला मी मुक्ती देतो, त्याला माझ्या हृदयात बसायला जागा देतो. जितका वक्ता मला प्राणप्रिय आहे तितका श्रोताही मला प्राणप्रिय आहे. म्हणून तुम्ही हरिकथा करा, हरिकथा ऐका. दोघाला सारखंच पुण्य, दोघाला सारखाच मोक्ष, एकच फळे. आणि म्हणून ज्याला जमेल त्यांनी शास्त्राचा अभ्यास करावा, हरिकथा करावी. ज्याला जमत नाही त्याने नियमित जाऊन हरिकथा ऐकावी. दोघाचाही उद्धार होईल. हरिकथा आणि विठ्ठल नाम हे निधान आहे, हा ठेवा आहे, तो आपण हस्तगत करावा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं आणि मुक्त व्हावं. आणि म्हणून महाराज म्हणतात की येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करो हे निर्मळ हरिकथा, आम्ही भूमीवरी एक पै देवाचे निधान येवाचे सापडले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल